hydrolysis of salt. तर आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्टचं डेफिनेशन कशी सांगता येते बघा. The cation or anion of a salt reacts with water to produce acidity, basicity or neutrality, known as hydrolysis. There are four types of acids and bases: strong acid, strong base; weak acid, weak base. By mixing strong or weak acid with strong or weak base, we can produce four different types of salt. Four different types of salt. First salt, that is first salt of strong acid and strong base. Salt of strong acid and strong base. Any strong acid. Strong acid means HCl, H2SO4, HNO3. These are the strong acids. HClO4 पण सांगता येईल. Strong base, NaOH, KOH, etc. तर या ऍसिडचा आणि बेसची रिएक्शन झाली तर तयार होणारा जो सॉल्ट आहे त्या सॉल्टला नाव आहे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. तर याची एक्झाम्पल्स आपल्याला काय काय सांगता येतील बघा. समजा मी NaOH घेतलं आणि HCl घेतलं. हा HCl काय आहे? स्ट्रॉंग ऍसिड. हा काय आहे? स्ट्रॉंग बेस. या दोन्हीचं मिक्सचर केलं काय होणार? NaCl प्लस H2O. या NaCl ला काय म्हणायचं? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता NaOH च्या ऐवजी आपण KOH घेतलं तर काय होणार? हे KCl. त्याच्यानंतर इथं आपण H2SO4 घेतलं स्ट्रॉंग ऍसिड. इथं काय लिहिणार? K2SO4 प्लस 2H2O. हे पण त्याचंच उदाहरण आहे. त्याच्यानंतर इथं NaOH घेतलं त्याला काय म्हणायचं? Na2SO4. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऍसिड आणि बेस, हे ऍसिड, हे बेस, हे ऍसिड, हे दोन मिक्स केलं, या दोन्हीची रिएक्शन झाली, हा जो सॉल्ट तयार झाला. या सॉल्टचं नाव काय? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. अशा पद्धतीने तुम्ही कितीतरी टाइपचे सॉल्ट्स तयार करू शकता. त्याच्यानंतर NaClO4 करू शकता सॉल्ट, KClO4 करू शकता, त्याच्यानंतर NaNO3 करू शकता, KNO3 करू शकता. हे सगळे सॉल्ट जे आहेत हे सॉल्ट कुठले? हे सगळे सॉल्ट कोणते? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. तर आपण याचं हायड्रोलिसिस शक्य आहे का? माझं कोणीतरी बोलतंय, बोलू नका. हायड्रोलिसिस ऑफ दिस सॉल्ट. हायड्रोलिसिस of salt of strong acid and strong base. एक्झाम्पल आपण काय घेतलं? NaCl घेतलं, KCl घेतलं, Na2SO4 घेतलं, K2SO4 घेतलं, एटसेट्रा.
या सॉल्टचं हायड्रॉलिसिस आपण करून बघायचं, किंवा हे मी अगोदरच सांगून टाकतो. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस डझंट अंडरगो हायड्रॉलिसिस. अशा टाईपचा सॉल्ट हायड्रॉलिसिस त्याचं घडून येत नाही. Salt of strong acid and strong base doesn't undergo hydrolysis. आता ते कसं बघूया आपण, कुठलं उदाहरण घेऊया यातलं, NaCl. NaCl it is a salt of strong acid and strong base. याचा हायड्रोलिसिस करणं म्हणजे पाण्यामध्ये टाकला, याला काय म्हणायचं, सॉल्ट ऑफ SA and SB म्हणजे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. ह्याचं हायड्रोलिसिस केलं म्हणजे तो पाण्यात टाकला, काय होईल, NaOH आणि HCl. हा NaOH काय झाला, स्ट्रॉंग बेस. हा HCl काय झाला, स्ट्रॉंग ऍसिड. आता स्ट्रॉंग बेस असेल आणि स्ट्रॉंग ऍसिड असेल, दे ऑलवेज डिसोसिएट्स कंप्लीटली. यांची डिसोसिएशन होण्याची क्षमता कशी आहे, जवळपास 100% आहे. कळतं का मी काय म्हणतोय? डिसोसिएट होणं म्हणजे त्याचं आयन्स NaOH हे NaOH असं नाही, Na आणि OH मायनस आयन्स इझिली तयार होतात. तर अकॉर्डिंग टू आयोनिक थेरी, अकॉर्डिंग टू आयोनिक थेरी, NaCl पाण्यामध्ये टाकलं काय होणार, Na प्लस Cl माइनस प्लस H2O, Na प्लस प्लस OH माइनस प्लस H प्लस प्लस Cl माइनस. याच्यामध्ये परत इथं H प्लस आणि Cl माइनस. NaOH चं Na प्लस OH माइनस, HCl चं H प्लस Cl माइनस. त्यानंतर परत काय होतं बघा, यातले कॉमन आयन आहेत ते कॅन्सल करायचे. Na ला Na कॅन्सल झाला, Cl ला Cl कॅन्सल झाला, राहिलं काय मग H2O. इट गिव्स H प्लस प्लस OH माइनस. म्हणजे इथं Na प्लस ला कॅटायन म्हणायचं आपण, Cl मायनस ला एनायन म्हणायचं. कॅटायन आणि एनायन खरंच इथं कॅन्सलच होऊन जातात, इकडचे आणि इकडचे. म्हणून नायदर कॅटायन नॉर एनायन रिएक्ट्स विथ वॉटर and it cannot produces acidity or basicity. Means salt of strong acid and strong base doesn't undergo hydrolysis. Hydrolysis of salt of strong acid and strong base means simply ionization of water. या सॉल्टचं हायड्रोलिसिस करायला गेलं तर फक्त पाण्याचं डिसोसिएशन होतं, एवढंच घडतं. H2O प्रोड्युसेस H प्लस OH मायनस. कळलं? किंवा आणखी एखादा सॉल्ट मी घेऊन दाखवतो, Na2SO4. हा सॉल्ट पाण्यामध्ये टाकला, त्याचं काय तयार झालं, NaOH प्लस KOH. हा सॉल्ट कशाचा आहे, दिस इज ए सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस which when dissolved in water it produces
स्ट्रॉंग बेस अँड स्ट्रॉंग ऍसिड. यानंतर हा सॉल्ट पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होणार? अकॉर्डिंग टू आयोनिक थिअरी म्हणायचं. अकॉर्डिंग टू आयोनिक थिअरी Na2SO4 Na प्लस SO4 मायनस मायनस, इथं 2H2O करावं लागेल, इथं 2NaOH करावं लागेल आणि इथं 2KOH होतं का? नाही होत, सॉरी NaOH नाही, KOH NaOH आणि सॉरी H2SO4 घ्यायचं. सॉरी एक मिनिट हा, चुकलं. H2SO4 स्ट्रॉंग ऍसिड. अनावधानाने मी लिहून गेलो H2SO4 आहे. बरोबर आहे ना? आता बॅलन्स आहे. तर 2Na2SO4 2Na plus SO4 minus plus 2H2O, it gives 2Na plus 2OH minus plus 2H plus SO4 minus minus. आता यातलं कॉमन कॅन्सल काय काय होतं बघा. 2Na ला 2Na कॅन्सल होतं, SO4 ला SO4 कॅन्सल होतं, म्हणजे काय होतं? राहिलं काय? 2H2O, इट गिव्स 2H plus 2OH minus. किंवा ह्याचा सिम्पलेस्ट रेशो जर काढला तर H2O dissociates as H plus OH minus. म्हणजे दोन कॅन्सल झालं. मिनिमम सिंपल रेशो H2O forms H plus OH minus. Means hydrolysis of this salt. या सॉल्टचं हायड्रोलिसिस करणं म्हणजे काय? हा सॉल्ट पाण्यामध्ये टाकला की काय होतं? स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड तयार होतो. आयोनिक थिअरी नुसार हा सॉल्ट पाण्यात टाकल्या क्षणी काय घडतं? या सॉल्टचं पाण्यामध्ये टाकल्यानंतर सोडियम आयन आणि सल्फेट आयन तयार होतात. कशामध्ये? पाण्यामध्ये. आता हे सोडियम आयन आणि सल्फेट आयन पाण्याच्या H+ आणि OH शी रिएक्ट होतात आणि NaOH आणि H2SO4 तयार करतात. आता हे NaOH आणि H2SO4 हे मात्र स्ट्रॉंग आहेत दोन्ही पण. स्ट्रॉंग ची टेंडन्सी काय? कंप्लीट डिसोसिएट व्हायचं. हा स्ट्रॉंग बेस असल्यामुळं NaOH Na आणि OH आयन्स इझी तयार करतो. हा स्ट्रॉंग ऍसिड असल्यामुळं H+ आणि SO4 आयन्स इझी तयार करतो. म्हणजे ही रिएक्शन म्हणजे ऍक्च्युअली असं घडतं त्या सोल्युशन मध्ये. Na+ आयन SO4 आयन, H2O आहे तसंच, Na+ OH मायनस आयन्स, H2 2H+ SO4 मायनस आयन्स. आणि मग पुढे काय घडतं? इकडचे Na कॅन्सल झाले, इकडचे SO4 इकडचे SO4 कॅन्सल झालं. राहिलं काय? तर नेट रिएक्शन ही राहते. म्हणजेच सिम्पलेस्ट रेशो मध्ये हे राहतं. म्हणजेच या सॉल्टचं जर का आपण हायड्रोलिसिस केलं तर फक्त आणि फक्त तिथं काय घडतं? आयोनायझेशन ऑफ वॉटर. हे ऍसिड किंवा बेस कॅरेक्टर तयार करत नाही. किंवा इथं जेवढे H+ तयार झालेले आहे, जेवढे H+ तेवढेच OH मायनस तयार होतात. इक्वल नंबर ऑफ H+ आणि OH मायनस आयन्स तयार जर झाले तर ते सोल्युशन कसं असतं? न्यूट्रल असतं. कळतं का? जेवढा म्हणजे H+ जेवढं तेवढंच OH, म्हणजे pH जेवढा तेवढाच pOH. आणि त्याच्यामधून पण जर का समजा या ऍसिड आणि बेस मध्ये थोडासा स्ट्रॉंग आणि थोडासा वीक, म्हणजे दोन्ही पण स्ट्रॉंग आहे, परंतु त्याच्यामध्ये पण थोडंसं कंपॅरिझन केलं, ऍसिड किंवा बेस थोडासा जरा त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग असला, 2-93% मुलं आहेत, पण एका मुलाला बरोबर 93% आहेत आणि दुसऱ्या मुलाला 92.99 आहे. दोन्ही पण 93चेच आहेत थोडक्यात, परंतु 92.99 वाला थोडासा
एक नंबर द्यायचा म्हटलं तर 93 ला द्यावा लागेल. 92.99 ला 2 नंबरच घ्यावा लागेल. जर का असं असेल तर मात्र ऍसिडिटी आणि बेसिसिटी ठरवताना Ka आणि Kb च्या व्हॅल्यूचा विचार केला जातो. Ka म्हणजे काय? Ka म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. Kb म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. If Ka is equal to exactly Kb, solution is neutral. Ka is slightly greater than Kb, solution is acidic. Slightly acidic म्हणायचं. Slightly. And Ka is slightly smaller than Kb, slightly basic. दोन्ही पण स्ट्रॉंग. मी काय उदाहरण सांगितलं बघा. दोन्ही पण 93% मुलगा आणि 92.99 0.1 न फरक आहे तिथं फक्त 0.01 न. तर दोन्ही पण 93%चीच आहेत, परंतु त्याच्यामध्ये थोडासा हुशार 93% वाला आहे आणि त्याच्यानंतर ते आहे. तर असं जर असेल, दोन्ही पण स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस आहे, परंतु त्याच्यामध्ये पण तीव्रतेनं जर का बेस थोडासा कमी स्ट्रॉंग असेल ऍसिड पेक्षा, तर ऍसिडचं डिसोसिएशन जास्त होतं आणि H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्यावेळेला तो सॉल्ट जास्ती म्हणजे स्लाइटली ऍसिडिक दाखवतो. आणि ऍसिड आणि बेस मध्ये थोडासा बेसचा स्ट्रॉंग अमाउंट जास्त असेल ऍसिड पेक्षा. दोन्ही पण स्ट्रॉंगच आहेत, परंतु त्यात बेस थोडासा जरा स्ट्रॉंग आहे ऍसिड पेक्षा. तर तिथं त्यावेळेला बेसचं आयोनायझेशन होतं आणि एक्सेस प्रमाणामध्ये हायड्रॉक्सिल आयन्स देतं आणि मग त्यावेळेला स्लाइटली बेसिक कॅरेक्टर दाखवतो तो सॉल्ट. हे कधी येणार आहे आपल्याला? ज्यावेळेला म्हणजे हे तुम्हाला नाही आहे खरं, परंतु जर का असा कुठला एखादा प्रॉब्लेम आला गणितामध्ये आपलं सोडवताना, त्यावेळेला येणार आहे. तर याच्यावरती 2 मार्काला क्वेश्चन बोर्डाला विचारू शकतात. A salt of strong acid and strong base doesn't undergo hydrolysis. माझ्या नोट्स बघा, नोट्स मध्ये वाचा, तुम्हाला समजून जाईल, किंवा व्हिडिओ ऐका, व्हिडिओ मध्ये पण समजावलं. त्याच्यानंतर 2 नंबरचा सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. आता यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड कोणता घ्यायचा? कोणताही घ्या. HCl, H2SO4, HNO3, HClO4 प्लस. आता वीक बेस घ्यायचा आहे. वीक बेस NH4OH, CaOH twice, MgOH twice, CuOH twice, कुठलं पण घ्या. आता यातला कोणताही ऍसिड घ्या, हे सगळे स्ट्रॉंग ऍसिड आले, हे सगळे वीक बेस आले. याचं आणि याचं कसंच पण मिक्सर करा. हे यातला कुठला पण एक घ्या, यातला कुठला पण एक घ्या आणि तयार होणारे सॉल्ट एक्झाम्पल्स मी इथे लिहितो. NH4Cl, NH4 twice, SO4, CaCl2, CaNO3 twice, त्याच्यानंतर MgCl2, MgSO4, NH4 ClO4. नाही हे दिसत नाही कुठलंच. हे तर यापासून तयार होणारे हे जे सॉल्ट्स आहेत, याचं आणि याचं मिक्सचर केल्यानंतर तयार होणारे सॉल्ट, एक्झाम्पल NH4Cl घ्या, NH4 twice, SO4 घ्या, त्याच्यानंतर
NH4NO3 घ्या, CaNO3 घ्या, NO3 टॉईस म्हणायचं याला, CuSO4 घ्या, CuCl2 घ्या. तर हे एवढे जे सॉल्ट्स आहेत हे सगळे कुणापासून बनलेले आहेत? म्हणून आता याच्यामध्ये काय करायचं, याच्यामधला कुठलाही सॉल्ट घेतला आणि त्याचा हायड्रोलिसिस केलं तर तो कॅरेक्टर कुठलं दाखवणार हे ओळखण्यासाठी मी एक साधी तुम्हाला क्लू देतोय. ह्या दोन्ही मध्ये स्ट्रॉंग कोण आहे? ऍसिड. म्हणून हे सगळे सॉल्ट हे ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतात. साधं ओळखायचं म्हटलं तर कसं ओळखताय? हे सॉल्ट कुणापासून बनलेले आहेत? स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस पासून. मग या सॉल्टला आपण काही न करता जर सांगायचं म्हटलं हे सॉल्ट ऍसिडिक आहे. का ऍसिडिक आहे? तर हे तयार कशापासून झाले, कोणतं ऍसिड आहे आणि कोणतं बेस आहे याच्यावरती आहे. कोणतं ऍसिड आहे? स्ट्रॉंग. बेस कुठला आहे? वीक आहे. मग ह्या दोन्ही मध्ये स्ट्रॉंग कोण? ऍसिड. म्हणून हे सॉल्ट पण ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतात. कळलं का? न बघता सांगता येतं, न काही करता सांगता येतं. स्ट्रॉंग कोण आहे? म्हणून या टाइपचे सर्व सॉल्ट्स हे ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतात. आता ते आपण बघूया. NH4Cl salt is acidic in nature. NH4Cl हा सॉल्ट ऍसिडिक आहे. आता ते कसं आपण सिद्ध करायचं? NH4Cl हा सॉल्ट आहे, हा पाण्यामध्ये टाकला. NH4Cl पाण्यामध्ये टाकला काय होतं? NH4OH आणि HCl तयार होतं. हा आला वीक बेस आणि हा आला स्ट्रॉंग ऍसिड. आता हा सॉल्ट पाण्यात टाकल्या क्षणी काय होतं? त्याला अकॉर्डिंग टू आयोनिक थेरी म्हणायचं. आयोनिक थेरी नुसार, आयोनिक थेरी NH4 प्लस आयन प्लस Cl मायनस आयन हे NH4Cl पाण्यामध्ये टाकल्या क्षणी अमोनियम आयन आणि क्लोराइड आयन तयार होते. हा टाकला पाण्यात की हे आयन्स तयार होते. कशामध्ये? पाण्यामध्ये. मग हे काय करतं? हे NH4OH देतं. NH4OH हा काय आहे? बोलू नका किंवा कोणी काय वाजवू नका. NH4OH हा वीक बेस आहे. वीक बेसचं डिसोसिएशन अल्प प्रमाणात होतं किंवा ते निग्लिजिबल एक्सटेंटला असतं म्हणून हे आहे तसंच गेलं. आणि हा HCl हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. स्ट्रॉंगचं डिसोसिएशन भरपूर होतं म्हणून हे H प्लस Cl मायनस. कॅन्सलिंग कॉमन आयन, कॉमन आयन कॅन्सल केले. काय होतं? Cl ला Cl कॅन्सल झाला. मग याच्यानंतरची रिएक्शन मी इथं लिहितो. कॅन्सल झाल्यानंतर NH4 प्लस आयन प्लस H2O इट फॉर्म्स NH4OH प्लस H प्लस. याला म्हणायचं कॅटायन. NH4 पॉझिटिव्ह चार्जच्या आयनला काय म्हणायचं? कॅटायन. निगेटिव्ह चार्जच्या आयनला काय म्हणायचं? कॅटायन रिएक्ट्स विथ वॉटर अँड इट प्रोड्युसेस वीक बेस अँड in this solution किंवा when this salt is hydrolyzed
When this salt is hydrolyzed, the free ions produced in the solution, they are H plus. According to Arrhenius theory, if a substance is dissolved in water, if it produces free H plus ions, it shows acidic character. If it produces OH minus ion, it shows basic character. Means ammonium chloride salt, when hydrolyzed, it produces free H plus ions in the solution. Hence, such type of salt shows acidic behavior. Even it is a NH4Cl is acidic in nature. कारण कळालं का? NH4Cl हा acidic का? कळलं का नाही? क्वेश्चन कसाही आला तर लिहिता येईल का नाही? किंवा आणखी तुम्हाला एक दुसरा देतो, K2SO4 हा सॉल्ट आहे. K2SO4 हा सॉल्ट, किंवा K2SO4 नको, CaSO4 हा सॉल्ट ऍसिडिक आहे काय बेसिक आहे. आता हा तयार कशापासून झालाय म्हणतल्या म्हणत तुम्ही करा, कॉपर हायड्रॉक्साइड आणि H2SO4. कॉपर हायड्रॉक्साइड हा वीक बेस आहे आणि H2SO4 हे स्ट्रॉंग ऍसिड आहे. तोंडी सांगू शकता का नाही? काय सांगता येईल? हा सॉल्ट ऍसिडिक आहे. तर CaSO4 salt is acidic in nature. त्याचं रिझन काय द्यायचं बघा. कॉपर सल्फेट सॉल्ट when dissolved in water, it produces copper hydroxide plus H2SO4. Copper sulfate salt when dissolved in water, it produces copper hydroxide plus H2SO4. हा सॉल्ट पाण्यामध्ये टाकला, हा जो आहे तो वीक बेस, हा जो आहे तो स्ट्रॉंग ऍसिड. अकॉर्डिंग टू आयोनिक थिअरी, हा सॉल्ट पाण्यात टाकल्या क्षणी कॉपर प्लस 2 आयन, SO4 मायनस मायनस आयन प्लस H2O, इट गिव्स कॉपर हायड्रॉक्साइड. हा वीक बेस आहे, त्यामुळे याचं डिसोसिएशन अल्प होतं किंवा निग्लिजिबल एक्सटेंटला होतं. प्लस H2SO4 हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, याचं डिसोसिएशन फुल होतं आणि H प्लस आणि SO4 मायनस आयन्स मिळतात. कॅन्सलिंग कॉमन आयन, कॅन्सलिंग कॉमन आयन, SO4 ला SO4 कॅन्सल झाला. मग नेट रिएक्शन मध्ये काय राहतं बघा. त्याच्या पुढे वरती मी लिहितो, म्हणजे कॉपर प्लस 2 आयन plus H2O, it gives copper hydroxide plus 2H plus. Means copper sulfate salt, when it is hydrolyzed or when it is dissolved in water, it produces free H plus ions in the solution. Due to these free H plus ions, this salt is acidic in nature. 2-2 मार्काला हे क्वेश्चन विचारले जातात. कळलं? तर हे 2 सॉल्ट झाले आज आपले. किती मिनिटं झाली? ठीक, ओके.